महायुतीमध्ये नाशिकची जागा राष्ट्रवादी लढणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नाशिकमधील शिंदे गटाचे पदाधिकारी त्यामुळे संभ्रमात आहेत। नाशिकची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर होण्याची अद्याप प्रतीक्षा आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतला माझ्या सहकार्यानं। मी सध्या नाशिकच्या मायक्रो सर्कल परिसरात असलेल्या शिवसेना कार्यालयाबाहेर उभा आहे आणि गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जो तिढा आहे तो आज देखील कायम असल्याचं बघायला मिळतंय। परिणामी आता शिवसैनिकांमध्ये एकीकडे नाराजी आहे आणि दुसरीकडे ते हताशपणे वाट बघतायत की आता वरून आदेश कधी येतो आणि आपला उमेदवार नेमका निश्चित कधी होतो। गेल्या जवळपास 1 महिन्यांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा जो आहे तो कायम असल्याचं बघायला मिळतंय। छगन भुजबळ यांचं नाव अचानकपणे समोर आलं आणि शिवसैनिकांमध्ये एकच प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली। जवळपास 5 वेळेस हेमंत गोडसे जे 2 टर्मपासून नाशिकचे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी शक्ती प्रदर्शन करत दबाव टाकला आणि मुख्यमंत्र्यांना नाशिकची जागा आपल्यासाठीच सोडून घ्यावी अशा पद्धतीची मागणी केली। अर्थात मुख्यमंत्री देखील आता भाजपच्या एकूणच व्यूहरचनेसमोर हतबल असल्याचं बघायला मिळतंय आणि त्यामुळे फक्त वेट अँड वॉच अशा पद्धतीचा एक सल्ला मुख्यमंत्री यांनी हेमंत गोडसे यांना दिल्याचं समजतंय। या सगळ्या गोंधळात आता हेमंत गोडसे यांच्यासोबतच दादा भुसे, अजय बोरस्ते असे काही नावं देखील पुढे येऊ लागलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोंधळात कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत। लवकरात लवकर जर अधिकृतरित्या घोषणा झाली नाही तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।